हॅलो ठाणेकर्स, तुम्हाला पण फिश खायला आवडतं का? तर चला मग मी तुम्हाला घेऊन जातो एक हिडन जेम ज्याचं नाव आहे हेमंत स्नॅक्स. यांचा ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेलच. आतमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही पाहू शकता जेवणासाठी किती वेटिंग लिस्ट आहे. सो गाईज, आम्हाला 15 मिनिटं वेटिंग केल्यानंतर सिटिंगला भेटलेलं आहे आणि तुम्ही ॲम्बियन्स यांचा पाहू शकता. आणि यांचं मेनू कार्ड तर पहा, शॉर्ट, सिंपल आणि स्वीट आहे. सो गाईज, जसं तुम्ही पाहू शकता आपली सुरमई थाली आलेली आहे ज्याची किंमत आहे 440 रुपीज. आणि यात तुम्हाला भेटणार आहे भाकरी, सुरमईचा मोठा पीस, फिशचा रस्सा, सोलकढी आणि राईस. तर चला मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सो लिंबू इज द मेन पार्ट ऑफ दिस प्लेट. आणि हे करत असताना मी समोर पाहतो तर काय, माझ्या दोन्ही मित्रांनी सुरमई थालीवर ताव मारायला सुरुवात केलेली आहे. तर चला मग तुम्हाला दाखवतो सुरमईचा पीस तोडून किती फ्रेश आणि नीट तळलेला गेलेला आहे ते. आणि त्यानंतर मग पहिला भाकरीचा घास घेऊन फिशच्या रस्स्यात बुडवून पहिला बाईट मी माझा घेत आहे. आणि अतिशय उत्कृष्ट चव होती, काय सांगू तुम्हाला. आणि त्यानंतर मी सुरमईचा घास घेतलेला आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, पूर्ण थालीतील सर्वात चविष्ट गोष्ट म्हणजे ही सुरमई आहे. आणि त्यानंतर मी फिश करी ट्राय करायला घेतली. त्याची टेस्ट मला ओके वाटली. आणि मग आता नंबर आलेला आहे भाताचा. तर चला मस्तपैकी फिश करी टाकूया आणि सुरमईचा पीस तोडून भातासोबत घेऊन खाल्लं तर काय स्वर्ग बाई. आणि सर्वात शेवटी मी सोलकढी पितो आणि सोलकढीची चव पण खूप यम्मी होती. आणि त्यानंतर हे आमचे बिल ते मी भरून जातो आता घरी. सो गाईज, फायनली मी आता घरी आलेलो आहे आणि आता टाइम झालेला आहे रिव्ह्यू करण्याचा, म्हणजे रिव्ह्यू द्यायचा. तर मी हॉटेल हेमंतला आज ॲम्बियन्स मध्ये देणार आहे 10 आउट ऑफ 7, कारण की त्यांचं ॲम्बियन्स एवढं टॉप नॉच नव्हतं, नॉर्मल होतं, डिसेंट होतं, ओके होतं. आणि आता सर्व्हिसचं बोलायचं झालं तर सर्व्हिसला मी देईन 10 पैकी 8, कारण की गर्दी खूप होती, थोडंसं त्यांना लेट होत होतं ऑर्डर द्यायला वगैरे, बाकीचं काय नाही. आणि टेस्टचं तर बोलणं झालं तर मी टेस्टसाठी देणार आहे त्यांना 10 पैकी 9.5, कारण की टॉप नॉच होती एकदम टेस्ट. फक्त मी अर्धा मार्क का कापला तर त्यामध्ये सुकट, जवळा असं काहीतरी द्यायला पाहिजे होतं त्यांनी कॉम्प्लिमेंटरी. फक्त डिशमध्ये आपल्याला काय होतं, भाकरी होती, सोलकढी होती, राईस होता, आपली सुरमई फिश होती आणि ओला रस्सा होता, एवढंच होतं. तर तुम्ही पण आणि तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मित्रांसोबत जावा हॉटेल हेमंत. चला, थँक्यू.